नमस्कार यूट्यूबकर. तर मालवणी गजलींच्या नवीन एका विषयामध्ये तुमचा पुन्हा एकदा नव्याने स्वागत असा. तर आज असा माझी हॅप्पी ॲनिव्हर्सरी आणि त्याच निमित्तानं मी 15 दिवसापासून बरेच प्लॅन करून ठेवलेले आहे, पण ते टायमावर काहीच शक्य होऊ नये. आणि माझा असं ठरलेला होता की सकाळी उठायचा, फ्रेश वगैरे व्हायचा, मंदिरात जाऊन यायचा, गोलूचं एक नवसा तो पण फेडून यायचो आणि त्यानिमित्तानं आपलं दर्शन पण होताला. हे सर जवळच कालिका मातेचा मंदिरात हे जायचा होता, पण त्या सगळा उलटा झाला, कायच शक्य होऊ नाही. तर माझा मिसळचा पण प्लॅन होतो, पण आता नेमक्या असं झाला की आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि मी जर आता मंदिरात गेलं आहे तर मग माझे जे जिजू आहेत त्यांना 7-7 ह्या जॉबला जायचा. तर मग म्हटलं आधी मिसळ करूया, म्हणजे ते पण खाऊन जातील जाऊच्या आधी आणि आपण पण निवांत थई म्हणजे दर्शन वगैरे घेऊन बसाक शकतो. आता बाहेर गेला म्हणजे थोडंफार उशीर होताच म्हणा. मग आधी चला आता मिसळ करते आणि त्याच्यानंतर तुमच्याबरोबर बोलते. तर आता हे बघा, मी सर सगळी फोडणीची तयारी करून घेतली. फोडणी देताना कांदो, टोमॅटो, कढीपत्तो आणि आला लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. आणि हे प्रत्येक टायमाला मी करताना ना अशी मूग आणि मटकीचीच मिसळ करायची ह्याच्या आधी, पण आज म्हटलं चला वेगळी काहीतरी मिक्समध्ये, तशी मिक्स करतात किंवा कोण कोण जशी जशी चॉईस आहे तसा, पण आज म्हटलं आपण मिक्स करून बघूया. तर त्याच्यासाठीच मी हे सगळी तयारी करून ठेवलेलं आहे. आणि हे आधी 2-3 दिवस झाले, त्याच्या आधी 2-3 दिवस झाले त्याच्या आधी हे मी मोड काढून ठेवलेले. आणि कधी पण मूग मटकी मी मोड काढताना नाही हे असे चाळणीवर ठेवते. हे बघा भारी मोड येतात त्यांका आणि अजिबात वास पण येत नाही. हे बघा दाखवते, हे बघा असे चाळणीच्या अक्षर बाहेर गेलेले आहेत, इतके मोड येतात त्यांका. तर काल दिवसभर म्हणजे 3 वाजता मी भिजत घातलेले हे मठ आणि मूग, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 11 वाजता रात्री 11 वाजता मी त्यांना चाळणीवर असे ठेवलेले. आणि आज सकाळी उठान बघितलेले तर थोडे थोडे त्यांना मोड इलेले आणि आता संध्याकाळपर्यंत हे बघा असे भारी मोड इले. तर आता मी तुमच्यावर रेसिपी काय शेअर करत नाही, कारण आता ह्याच्या आधी पण एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली असे रेसिपी, आणि आता बरंच उशीर झाला. चला तर मग आता पहिली मिसळ करून घेते आणि नंतर तुमच्याबरोबर बोलते. तरी बघा फायनली माझी मिसळ करून तयार झालेली आहे, एकदम तर्रीदार, एकदम झणझणीत. आणि ते जिजू जायचे होते कामावर, कारण त्यांच्यासाठी थोडे थोडे मी चिरून ठेवलेले हे असे. पण मग आता ते जातात कॅन्सल, म्हणजे उशिरा जायचे ना, त्यामुळे आता बघूया नंतर पहिला आणि झाकून ठेवते व्यवस्थित. त्याच्यावर पण आता एक झाकण ठेवू घ्या. आणि हा आपला पसारो जो कधी सुटत नाही भांड्यांचं. आता काय इतक्यात घासूच आहे नाही, जेव्हा मंदिरातून येतले तेव्हाच घासतले. तर आता चला मंदिरात जाऊची तयारी करतोय, साडी नेसतोय आणि तुमच्याबरोबर बोलते मग. चला तर. लिपस्टिक पण तुटली आज, नशिबाची साथ नाही माका. तर आता माझं सगळी मेकअप, माझं सगळी साडी नेसन वगैरे सगळा झालेला. आणि आता जातो आम्ही मंदिरात. खूप उशीर झालो. आता खरं म्हणजे जायचं तर अजिबात मूड नाही आहे, कारण मूड ऑफ झालो, कारण सगळा जर ठरवलेला होता त्याच्यावर सगळ्यावर पाणी फिरला असं म्हणा काय हरकत नाही. पण आता आपण देवाचं नाव घेतला, कारण मी खूप दिवसापासून म्हणत होते की जायचा त्याच म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी जायचा. गोलीची ओटी पण भरून यायची नवसाची आणि देवदर्शन पण होतं आपलं, असं ठरलेला होता. पण मग आता जायची इच्छा नव्हती, पण मग देवाचं नाव मी कधीपासून घेते, जायचा म्हणून मग आता मी जातं पाया पड्यानंतर. आता घोटी मी घेऊन जायचंही नाही, आता ती एखाद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4-5 दिवसात मी भरून टाकेन. तर आता चला जाऊया मग. आणि थैसून पुढे आमका
बेकरीत पण जायचं हा, आणि जर बेकरी बंद झाली किंवा पाव जर संपले तर सगळंच घोळ जातो, हय पटकन भेटत पण नाही काय. तर चला आता बघूया कसं काय होतं आता. तर हय मी तुमका ना माझ्या पूर्ण साडीतला माझा लुक दाखवत होते, पण लाईटीच्या कमी उजेडामुळे व्हिडिओ काय व्यवस्थित येऊ नये. तर जाऊक बाहेर पडलो आणि गोलू खुशीत गाणी म्हणत होतो. आणि खाली इल्यावर त्याचं मित्रमंडळ खेळताना त्याका दिसल्याबरोबर जाऊचा विसरलो आणि त्यांच्याबरोबरच खेळाक सुरू केला. पण कसा तरी चल चल करून त्याका गाडीवर बसवला. गोलू चल ना. तसा मंदिर जवळच असा, अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर, त्याच्यामुळे पटकन पोचलो. आता आमका मंदिरात जाऊ खूपच उशीर झालेलो, त्याच्यामुळे मंदिरात ना कोणच नाही होता, नाहीतर मग कोण नाही कोण मंदिराच्या बाहेर बसलेलाच असता. आम्ही पण मस्त असा दर्शन घेतला. आणि व्हिडिओ एडिट करताना मी बघितले की ही क्लिप अशी येईल आहे. कधी कधी ना मोबाईल पण माका असं धोको देता, असा बऱ्याच वेळा झालेला माझ्याबरोबर. ठीक हा, पण चलता है, बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. चल बाप्पा कल चल, बाप्पा करूचो असता. हां. तर गणेश जयंतीक जेव्हा आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो ना, तेव्हा फक्त गोलून एकदाच बघितलेलं आणि फंडपेटीत पैसे टाकतात ते, तर अजून त्याच्या लक्षात आहे. तसं आमचं गोलू एकदम शार्प माइंड असा. तिकडे नाही. मंदिरात थोडा वेळ आम्ही बसलो आणि नंतर मग पाव घ्यायच्यासाठी पुढे गेलो. तर मरणाचा ट्रॅफिक. बाकीच्या टायमात भोईसरा जाताना ह्या रस्त्यात ट्रॅफिक नसता, पण आज दुष्काळात 13वा महिनो आणि ज्याची भीती होती ताच झाला. जी जवळची बेकरी होती ना, थंय पाव नाही होते म्हणून पुढे भोईसरात गेलो. तर थंय पण 3-4 बेकरींमध्ये पाव विचारले पण नव्हते. शेवटी 4थ्या बेकरीत पाव मिळाले आणि बाकीच्या टायमात 3 रुपयान मिळणारो पाव आम्ही 4 रुपयान घेतलो आणि घराकडे येलो. मी एकट्यानंच उभ्या उभ्या केक कापून घेतले, कारण नंतर काय टायमाचा सगळा गणितच बिघडान गेला, त्याच्यामुळे काय इतकी इच्छा पण राहत नव्हती. तुका पण द्यावा. फोटो बिटो काय काढलं झाले, काढून झाले, सगळा करून झाले. केकाचे मी काढून घालते, केकाचे नंतर काढून चल जेवायचा, जेवूया चला. बाबा तू केक खाते थांब, तुका काढून देते डिशेत. बरोबर लागलं केक. फोटो तरी काढायचं तो केकाचा. माका काय माहिती तू फोटो अगं मी नाही काढू. जेवणाचा टाइम झालेला, त्याच्यामुळे जेवणाक बसायची पण घाय होती. कढई भरून मिसळ होती, त्याच्यामुळे डायरेक्ट कढई उचलूची मी रिस्क घेऊ नये. दुसऱ्या पातेल्यात मिसळ काढून घेतले. आधीच आपलं टाइम वाकडं चाललेलो, खय रिस्क घेतलो. तसं तर मी भावाक डबो करून द्यायच्यासाठी 5 वाजता उठलेले. सकाळी सगळी कामं माझी अगदी टायमावर आटपलेली, अगदी 10 वाजेपर्यंत सगळी कामं आटपलेली. पण खय का टायमाचा गणित बिघडला कायच कळत नाही आणि पुढचा सगळा गणित बिघडान गेला. असो चालत आहे. हे बघा, आणि कशी झाली ती अजिबात नाही सांगूची. हा कशी झाली ती कधीच नाही सांगूची, फक्त खातली हात उचलली आणि वाटेक लागतली अशी याची एक गेलो. कधी अशी तारीफ नाही, कधी तारीफ म्हणजे कधी म्हणायची नाही अशी, बाबा बरी असं काय कशी झाली, तिखट झाली, आंबट झाली, चव येतली तोंडात, पण चव सांगायची नाही कशी गेली ती. अशी यांची गंमत आहे. असं चला आपण आपलं काम करीत राहायचं, बरोबर. त्याच्यात काय दान धर्म म्हणजे तुम्ही का परकी असंच काय तुम्हाला दान धर्म करू. चला तर मग तुम्ही पण या. आता आम्ही जेवतो आणि नंतर मग बोलते मी तुमच्यावर. आमच्या कॅमेरामॅनला थोडंसं आराम द्यावी. आता दिवसभर काय व्हिडिओ काढून कॅमेरामॅन घेतलेलं. चला तर या, जेव घ्यावा. आमची ॲनिव्हर्सरी छोटीशी पार्टी करतो, ती एन्जॉय करू. तुम्ही पण या आमच्याबरोबर. चला तर मग मंडळी, आजचं मालवणी गजालींचा विषय मी हयात थांबवतोय. आणि आजचं ब्लॉग तुमका कसं वाटलं, व्हिडिओ कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा. खरं तर माझा आजचा दिवस असंच गेलो, मी जसं ठरवलेलं आहे त्याच्या विरुद्ध सगळा घडत गेला. पण ठीक आहे, चलता है, जिंदगी है, चलता है, जो होता है अच्छे के लिए होता है असं म्हणायचं आणि चलत राहायचं.
चला तर मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.